तर देवा माझे अपराध पोटात घाल। फक्त एक इच्छा आहे श्रीरामा, मरायच्या अगोदर एकदा तुला बघायचंय। मला माहिती आहे माझ्या गुरुदेवाचा शब्द खाली जाणार नाही। तुझ्यासाठी बोर हल्ली होती ना रे, नाही आला ना तू। बघा दिवसभर त्या महिना फिराव, फुलं तोडून आणावं, बोर तोडून आणावं, रात्री नाही आला। रात्री म्हणाव तुझ्यासाठी आणलं होतं ना देवा, नाही आलास देवा। आज नाही आला ना, उद्या आल्याशिवाय राहू नको बरं। कधीतरी ये देवाला। तितक्यामध्ये सीता मातेचा प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्रजी लखनजी येतात। सीते सीते वहिनी वहिनी करत लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्रजी त्या दिशेने येतात। त्या जोश मध्ये फुलाची माळ तयार केलेली शबरी आज तरी आल्याशिवाय राहू नको रे राम। ही सुंदर माळ तुझ्यासाठी केली रे। का मी भिल्ल जाती जन्माला आले म्हणून नाही आला करे? का उशीर करतो राम? मी जातीनं जरी भिल्ल असेल पण अंतःकरण माझं शुद्ध आहे रामा। कधी येईल देवा, या शबरीला भेट दे। इकडं तिकडं पाहावं आणि राम आल्याचे दिसल्याबरोबर आज राम आलाय, आला माझा देव। ज्याच्यासाठी जन्म घातलाय तो माझा देव आला म्हटल्याबरोबर प्रभूच्या पायापली प्रभूने तिला उचललेलं आहे। शबरी शबरी देखी राम ग्राए, मुनि के वचन समझो या रामा। माझ्या झोपडीत या। रामाला बसवलं, डोळ्यात पाणी आलेलं होतं। आज माझ्या गुरुदेवाने शब्द दिलेला तो आठवला। आजा देवा कंचन बरन वाणी विशाला, सरकुट चिर उर्वन माला। आपल्या हाताने बनवलेली माळ प्रभू रामचंद्रजी, प्रभू रामचंद्रजीच्या पायावर डोकं ठेवून एवढी रडली शबरी, एवढी रडली। प्रभू रामचंद्रजी शबरीला सांगतात, शबरी आलो ना आम्ही, आता कशाला रडतेस? आज जीवन धन्य झालं, आज जीवन सफळ झालं माझं। माझा आश्रम सफळ झाला। फक्त एक इच्छा पुरी राहिली। राम म्हणतात कोणती शबरी? माझा राम माझ्या झोपडीत आला हे बघायला आज माझे गुरुदेव पाहिजे होते। आज गुरुदेवाची आठवण आली आणि गुरुदेवाच्या आठवणीमध्ये शबरी रडायला लागली। एवढं बघायला माझा राम माझे गुरुदेव पाहिजे होते, एवढं बघण्यासाठी। अरे मी राहिलेच बोलायचे,